विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचा पॅरलल लाईन्स या चॅप्टरमधला पुढचा टॉपिक घेणार आहे. त्याच्यात पहिला टॉपिक आहे थेरम म्हणजे प्रमेय. महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा थेरम आहे. द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आपण एक फिगर काढली, ट्रायंगल काढला, ट्रायंगल पी क्यू आर. मग गिवन घेतलं ट्रायंगल पी क्यू आर इज एनी ट्रायंगल. त्रिकोण पी क्यू आर हा कोणता तरी एक त्रिकोण आहे. वी हॅव टू शो दॅट द सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. देर आर 3 angles of a triangle: angle QPR, angle PQR and angle PRQ, and we have to show that the sum of all the 3 angles is 180 degree. That is angle QPR plus angle PQR plus angle PRQ is equal to 180 degree. त्रिकोणाला 3 कोण असतात. मग आता याच्यात 3 कोण आहेत, कोण QPR, कोण PQR आणि कोण PRQ. आपल्याला तिघांच्या मापांची बेरीज किती दाखवायची आहे, 180 अंश. For that we take construction. Draw a line ST through the point P such that line ST is parallel to side QR. त्याच्यासाठी आपण बिंदू P मधून जाणारी रेषा ST काढली. ती ST रेषा QR ला काय समांतर आहे. प्रूफ घेतला आपण लाइन ST is parallel to the side QR. कन्स्ट्रक्शन घेतलं and PQ is the transversal आणि त्याची PQ काय घेतली, ट्रान्सवर्सल. Then angle SPQ and angle PQR, these are the alternate angles and therefore they are equal or congruent. रेषा ST समांतर रेषा साइड QR घेतली, त्याची PQ ही ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका घेतली, त्याच्यामुळे झालेले अल्टरनेट अँगल्स अँगल SPQ आणि अँगल PQR हे काय येतील, सारखे येतील. म्हणून अँगल PQR इज इक्वल टू अँगल SPQ, इक्वेशन 1. Similarly, line ST parallel to the side QR and side PR is the transversal. Line ST parallel QR ला घेतली आणि PR ही ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका घेतली. Then again angle TPQ and angle PRQ, these are alternate angles and therefore they are congruent. Angle TPR आणि angle PRQ हे दोघी परत alternate angle आहे, म्हणून कोण PRQ is equal to काय घेतला आपण, TPR, इक्वेशन 1. two alternate angles. On adding both the equations, on adding equation 1 and 2, समीकरण 1 आणि 2 काय केलं आपण, ऍड केले. अँगल PQR प्लस अँगल PRQ इज इक्वल टू अँगल SPQ प्लस अँगल TPR. ऑन ॲडिंग QPR टू बोथ साइड्स आपल्याला मिळालं इक्वेशन 1 आणि 2 ऍड करून PQR प्लस अँगल PQR प्लस PRQ बरोबर अँगल SPQ प्लस TPR. आता आपल्याला प्रूफ करायचं त्याच्यामध्ये अँगल QPR प्लस PQR प्लस PRQ पाहिजे, म्हणजे QPR नाही आहे तो QPR ॲड केला आणि म्हणून ऑन ॲडिंग अँगल QPR टू बोथ साइड्स, दोघी साईडला अँगल QPR ॲड केला. इथे आला अँगल QPR प्लस अँगल PQR प्लस अँगल PRQ इज इक्वल टू अँगल SPQ प्लस अँगल TPR प्लस अँगल QPR. मग आता अँगल TPR आणि अँगल SPQ जर घेतला, अँगल TPR आणि अँगल QPR जर घेतला तर दोघं मिळून एक अँगल तयार झाला TPQ. अँगल ॲडिशन प्रॉपर्टी या दोघांच्या बेरजेमुळे हा एक मोठा कोन तयार झाला. ऑन ॲडिंग बोथ द इक्वेशन्स अँगल दॅट इज अँगल TPR and angle QPR we get the biggest angle TPQ on angle addition property. Therefore we write but angle QPT is equal to angle TPR plus QPR. Therefore instead of this sum we put angle QPT, we get angle QPR plus angle PQR plus angle PRQ is equal to SPQ plus instead of this angle TPR and QPR we put QPT. Now angle QPT and angle SPQ, these are the angles in linear pair, that is the sum of their measure is 180. Therefore but angle SPQ plus angle QPT is equal to 180 and therefore we write angle QPR plus angle PQR plus angle PRQ is equal to sum of this is 180, and which we have to prove that is the sum of the measures of all the angles of a triangle is 180 degree. काय घेतलं आपण, परंतु कोण TPR आणि QPR या दोघांची बेरीज म्हणजे QPT अँगल ॲडिशन प्रॉपर्टी घेतली, म्हणून आपल्याला मिळाला अँगल QPR प्लस अँगल PQR प्लस अँगल PRQ इज इक्वल टू
अँगल एस पी क्यू प्लस या दोघांची ॲडिशन क्यू पी टी. मात्र अँगल क्यू पी टी आणि एस पी क्यू हे लगतचे कोण आहे, रेषीय जोडीतील कोण आहे, त्यांच्या मापांची बेरीज 180 घेतली. म्हणून बट अँगल एस पी क्यू प्लस अँगल क्यू पी टी इज इक्वल टू 180. अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर वी गेट, म्हणून आपल्याला मिळालं अँगल क्यू पी आर प्लस पी क्यू आर प्लस पी आर क्यू इज इक्वल टू दोघांची ॲडिशन किती आली आपली 180. परत आपण घेऊ द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 दाखवायची आहे. मग आपण घेतलं ट्रायंगल पी क्यू आर इज एनी ट्रायंगल. ट्रायंगल पी क्यू आर कोणताही त्रिकोण घेतला. सम ऑफ ऑल द अँगल दॅट इज अँगल क्यू पी आर प्लस पी क्यू आर प्लस पी आर क्यू इज इक्वल टू 180. कंस्ट्रक्शन केलं. ड्रॉ लाईन एस टी पॅरलल टू द साइड क्यू आर पासिंग थ्रू द पॉइंट पी. प्रूफ line ST parallel line side QR, PQ is transversal, therefore these alternate angles PQR and SPQ are congruent. SPQ are congruent alternate angle. Line ST parallel side QR, PR is transversal, therefore angle PRQ plus angle PTQ, these are alternate angles. Equation 2. Now adding both the equation, PQR plus PRQ is equal to SPQ plus TPR. On adding QPR to both sides, we get angle PQR QPR plus PQR plus PRQ is equal to angle SPQ plus angle TPR plus angle QPR, but angle TPR and QPR. On adding both equation, we get angle QPT. Therefore, instead of this, we write QPT. Angle QPR plus PQR plus PRQ is equal to SPQ plus angle QPT. But angle SPQ and QPT are angles in linear pair, that is their sum is 180 degree. Therefore, we get angle QPR plus angle PQR plus angle PRQ is equal to 180 degree. That means the sum of all the measures of all the angles of a triangle is 180 degree. Next is interior angle test. पुढचं दिलेलं आहे interior angle test. The theorem दिलेला आहे, if the interior angles formed by the transversal of two distinct lines are supplementary, then the two lines are parallel. जर रेषा L आणि M या दोन भिन्न रेषांच्या छेदिकेमुळे होणारे आंतरकोन जर पूरक असतील तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात. Interior angles formed by the transversal of the two distinct lines are supplementary, then lines are parallel. Then we take given line L. Line N is the transversal of the line L and M. Line N ही line L आणि M यांची transversal घेतली. Interior angles are supplementary. That means angle BPQ and angle PQD. These are supplementary. That means the sum of their angle is 180. Therefore, given is angle BPQ plus angle PQD is equal to 180. Given घेतला आपण लाइन एन ही लाइन एल आणि एम यांची ट्रान्सव्हर्सल आहे. त्याचे इंटेरियर अँगल्स बी पी क्यू आणि पी क्यू डी सप्लिमेंटरी दिली, म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज आपण 180 घेतली. टू प्रूव्ह लाइन्स आर पॅरलल. लाइन पॅरलल दाखवायचे म्हणून लाइन एल पॅरलल टू द लाइन एम. फॉर दॅट वी टेक द प्रूफ indirect proof. It is the indirect proof. Therefore, we consider suppose line L is not parallel to the line M. समजा आपण लाइन L आणि M ह्या पॅरलल नाहीत असं दाखवलं. That means the co-planar lines AB and CD are not parallel. That means this line AB and line CD, that means line L and M are not parallel. Therefore, they intersect at the point R. We consider, आणि म्हणून आपण या co-planar line AB आणि CD एकमेकांना पॅरलल नाही म्हणजे ते छेदतायत. त्या कोणत्या बिंदूत छेदतायत आपण मानलं R. They intersect at the point R. Therefore, our figure is suppose AB and CD, these are extended and they intersect each other at the point R. AB आणि CD पॅरलल नाहीत म्हणून ते एकमेकांना R मध्ये इंटरसेक्ट करतात. Therefore, they form a triangle. That means they form a triangle. This triangle PQR आणि त्यांच्यामुळे हा एक ट्रायंगल PQR तयार झाला. Therefore, in triangle PQR, sum of all the three angles is 180 degree. That means angle RPQ plus PQR plus PRQ is equal to 180. Sum of all the angle of a triangle is 180 degree.
but angle BPQ and angle PQD is given 180 degree. That means instead of angle RPQ we can write BPQ, and then here we write BPQ, and angle instead of PQR we write PQD because P dash B dash R and Q dash D dash R. म्हणून आपण RPQ च्या जागी टाकला BPQ, PQD च्या जागी PQR च्या जागी टाकला आपण PQD. सेम अँगल डिफरंट नेम because P dash B dash R, PQ dash D dash R. Therefore instead of this RPQ we write angle BPQ. Instead of angle PQR we write PQD plus angle PRQ as it is because P dash B dash R, Q dash D dash R. But given is sum of both the angle is 180 degree. Angle BPQ plus angle PQD is equal to 180 degree, and therefore instead of this angle BPQ plus PQD we write 180 plus angle PRQ is equal to 180. This 180 gets cancelled. Angle PRQ we get 0 degree, but in triangle no any angle is of 0 degree. परंतु त्रिकोणामध्ये इथे BPQ आणि PQD ची किंमत आपण 180 टाकली, 180 कॅन्सल झाले. PRQ 0 डिग्री आला. कोणताच कोण 0 डिग्रीचा त्रिकोणामध्ये राहणार नाही, म्हणून लाईन PR अँड लाईन QR आर सेम. इफ अँगल PRQ is 0, angle PRQ is 0, that means line PR and line QR are not different, they are same. जर कोण 0 डिग्री आला तर या दोघी रेषा PR आणि QR सारख्या येतील. लाईन PR and QR are same, that means line L and M are not different. म्हणजेच लाईन L आणि लाईन M ह्या डिफरंट नाहीत, त्या सेम आहेत. that means it contradicts the given that the lines are different. Given is line L and M are two different lines, but according to our assumption line L is not parallel to line M. We get line L and M are not different, they are same. That means our assumption is wrong. What is our assumption? Line L is not parallel to M. This statement is wrong. That means line L parallel to line M. कोणताही कोण 0 आला तर त्या दोघी रेषा काय येतील, सारख्या येतील. म्हणजे लाईन L आणि M या डिफरंट नाही आहेत. म्हणजे आपल्याला जे दिलंय ते खोटं आहे. म्हणजेच काय, इट कॉन्ट्राडिक्ट्स द गिवन दॅट लाईन L अँड M आर टू डिफरंट लाईन्स. म्हणजे आपल्याला जे दिलंय त्याच्या विरुद्ध आपल्याला मिळतंय, आणि म्हणून आवर अझम्पशन इज रॉंग, आणि म्हणजेच लाईन L पॅरलल टू लाईन M. नेक्स्ट इज अल्टरनेट अँगल टेस्ट. थेरम इज गिवन if a pair of alternate angles formed by the two different lines is congruent, then the two lines are parallel. We have to given line L and line M are given, and line N is transversal. Then if their pair of alternate angles, that is A and B, are congruent, then these two lines are parallel to each other. आपल्याला काय दिले की रेषा L आणि रेषा M यांची छेदिका N दिली आहे. त्यांच्यामुळे होणारे अल्टरनेट अँगल ए आणि बी कॉन्ग्रुएंट असतील, म्हणजे ए इज इक्वल टू बी असेल, तर आपल्याला प्रूव्ह करायचं लाईन एल पॅरलल लाईन एम. गिवन घेतलं लाईन एल इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ द लाईन एल अँड एम. अँगल ए अँड अँगल बी आर द अल्टरनेट अँगल्स अँड ए इज इक्वल टू बी. लाईन एन ही लाईन एल व एमची छेदिका आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. ए आणि बी अल्टरनेट अँगल्स आहेत आणि ते कॉन्ग्रुएंट दिलेत, म्हणजे ए इज इक्वल टू बी दिला आहे. प्रूफ काय करायचं, टू प्रूफ लाईन एल पॅरलल लाईन एम. प्रूफ घेतलं. अँगल ए आणि सी जर कन्सिडर केला, इफ वी सी अँगल ए अँड सी, दीज आर द ॲडजस्टंट अँगल्स, दॅट मीन्स दे आर अँगल्स इन लिनियर पेअर, दॅट मीन्स देअर सम ऑफ द मेजर इज 180 degree. That means angle A plus angle C is equal to 180 degree. But we have to given A is equal to B. Therefore, instead of this A we put B plus C is equal to 180. That means instead of this A we put B. We get B plus C. Angle B plus C is equal to 180 degree. Angle B plus C is equal to 180. But these are the interior angles formed by the transversal N of the line L and M. That means by using interior angle test, if the pair of interior angles formed by the transversal of the two lines are parallel lines are supplementary, and therefore we get B plus C is equal to 180 degree. Therefore by interior angle test
we can say that line L and line M are parallel to each other, which we have to prove. पहा काय घेतलं आपण, कोन A आणि कोन C हे अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज 180 घेतली. बट A इज इक्वल टू बी दिलेला आहे आपल्याला, म्हणून बी एच्या जागी टाकला आपण बी, एच्या जागी बी टाकला, काय मिळालं बी प्लस सी इज इक्वल टू 180, बी प्लस सी इज इक्वल टू 180. आणि बट बी अँड सी आर द इंटेरियर अँगल्स फॉर्म बाय द लाईन एल अँड एम वेन द एन इज ट्रान्सवर्सल. म्हणजेच लाईन एल आणि एम यांच्या ट्रान्सवर्सल एनमुळे तयार झालेले इंटेरियर अँगल आहेत आणि त्यांची बेरीज 180 आली. दॅट मीन्स दे आर सप्लिमेंटरी, म्हणजे ते पूरक आहे. आणि म्हणून बाय इंटेरियर अँगल टेस्ट if the pair of interior angles formed by the two lines of a transversal of the two lines are supplementary, then the lines are parallel. म्हणजेच हे दोघी जर सप्लिमेंटरी असतील इंटेरियर अँगल्स तर त्या दोन लाईन्स काय येतात पॅरलल, म्हणजे लाईन एल पॅरलल लाईन एम, आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट इज करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. If a pair of corresponding angles formed by the transversal of two lines is congruent, then the two lines are parallel. जर दोन रेषांच्या छेदिकेमध्ये होणारे संगत कोन जर एकरूप असतील तर त्या रेषा लाईन्स पॅरलल असतात. We take given line N is the transversal of the line L and M. A and B are corresponding angles. That means A is equal to B. Then prove that line L parallel to line M. गिवन घेतला आपण की लाईन एल आणि एम यांची एन ही छेदिका आहे, ए आणि सी बी करस्पॉन्डिंग अँगल आहे, म्हणजेच ए इज इक्वल टू बी दिला आहे, तर आपल्याला एल इज इक्वल टू एम दाखवायचं आहे. नाव प्रूफ इज सेम ॲज इट इज इन अल्टरनेट अँगल टेस्ट वी टेक प्रिव्हियसली जस्ट नाव. अल्टरनेट अँगल टेस्ट प्रूफ इज सेम ॲज दॅट ऑफ अल्टरनेट अँगल टेस्ट. अँगल ए प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री बिकॉज अँगल्स इन लिनियर पेअर. But A is equal to B, therefore instead of A we write B plus C is equal to 180. But B and C are the interior angles formed by the lines L and M when the line A is transversal. Therefore by interior angle test, angle line L parallel to line M. All lines in the proof are same as that in corresponding angle test. Just difference is we take angle A and B are corresponding, and in alternate angle we take A and B are alternate angle. आपण alternate angle टेस्ट जी घेतली त्याच्यात जे प्रूफ घेतलंय की लाईन जशीच्या तशी याच्यात आहे, हे काहीच बदललं नाहीये. फक्त फिगरमध्ये आणि गिवनमध्ये ए आणि बी आपण इथे करस्पॉन्डिंग घेतलं, तिथे अल्टरनेट घेतला होता. तिथे अँगल ए इथे होता, आता इथे घेतलाय. मग आता अँगल ए प्लस सी ॲडजस्टंट अँगल आहे लिनियर पेअर म्हणून ए प्लस सी इज इक्वल टू 180. बट ए इज इक्वल टू बी, देअरफॉर इंस्टेड ऑफ बी ए वी राईट बी, एच्या जागी टाकला बी प्लस सी इज इक्वल टू 180. बट these are the interior angles formed by the line L and M when N is transversal. बी आणि सी इंटेरियर अँगल्स आहेत जेव्हा एन ही ट्रान्सव्हर्सल कोणाची एल आणि एमची, म्हणजे बाय इंटेरियर अँगल टेस्ट वी कॅन राईट एल लाईन एल पॅरलल लाईन एम. Then corollaries are given. First corollary is if a line is perpendicular to the two lines in a plane, then the two lines are parallel. जर एखादी रेषा दोन रेषांना एकाच प्रतलातील दोन रेषांना लंब असेल तर त्या दोन्ही रेषा परस्परांना पॅरलल असतात. If line N is perpendicular to line L, also line N is also perpendicular to the line M, then both lines are parallel to each other. जर एकाच प्रतलातील दोन रेषांना एकच रेषा परपेंडिक्युलर असेल तर त्या दोघी रेषा पॅरलल असतात, म्हणून आपण घेतलं लाईन एन परपेंडिक्युलर लाईन एल, लाईन एन परपेंडिक्युलर टू लाईन एम, दॅट मीन्स लाईन एल अँड एम आर पॅरलल. सेकंड इज इफ टू लाईन्स इन अ प्लेन आर पॅरलल टू अ थर्ड लाईन इन अ प्लेन, then the two lines are parallel to each other. जर एकाच प्रतलातील एक रेषा दोन भिन्न रेषांना पॅरलल असेल तर त्या दोन भिन्न रेषा परस्परांना काय असतात पॅरलल. फिगरमध्ये आपण घेऊ लाईन लाईन एल इज पॅरलल टू द लाईन एम, also line L is parallel to the line N, that means line M and N are also parallel. This line L is parallel to both the lines, line L parallel to line M.
Also line L parallel line N, that means M and N both lines are parallel to each other.